उभा आहे। बंडू आंधेकरांचा तुरुंगातून निवडणूक लढण्यासाठी अर्ज पाहायला मिळतोय। विशेष मोक्का कोर्टाकडून बंडू आंधेकरांना अर्ज जो आहे तो मान्य करण्यात आलाय। आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये बंडू आंधेकर सध्या अटकेत आहे। नियमानुसार निवडणूक लढण्यास कोर्टाने परवानगी दिली। हे निवडणूक लढवणार आहेत आणि कुठून कसं काय ह्याच्याबद्दल अजून सध्याला कुठलीच चर्चा झालेली नाहीये। सध्या तरी आम्ही कोर्टापुढे अर्ज ठेवला होता, तो माननीय कोर्टाने तो मान्य केलेला आहे। सध्याला अजून पक्ष आमचा निश्चित झालेला नाहीये, कुठल्या पक्षाकडून किंवा कसं काय, आता हा त्यांचा सर्वस्वी प्रश्न आहे। अजून तरी तसली कुठली चर्चा आलेली नाही। तर अण्णा हजारेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र पाहायला मिळते। पत्रात लोक आयुक्त विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी उपोषण करणार आहेत। अण्णा हजारे लोकयुक्त कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा आमरण उपोषण करणार आहेत। 30 जानेवारी 2026 पासून राळेगण सिद्धी येथे यादव बाबा मंदिरामध्ये ते उपोषणाला सुरुवात करतील। 28 डिसेंबर 2022 ला विधानसभेत आणि 15 डिसेंबर 2023 ला विधान परिषदेत विधेयक मंजूर होऊन देखील अंमलबजावणी होत नसल्याने ते उपोषण करणार असल्याची माहिती मिळते। लवकर सशक्त लोकायुक्त कायदा अंमलात आणण्यासाठी माझे शासन कटिबद्ध आहे, मुख्यमंत्री म्हणतात। आणि हे पाठवून परत ते काही करत नाही। मी 30 जानेवारी 2026 पासून पुन्हा माझे आमरण उपोषण सुरू करत आहे। शहरात प्राण तोपर्यंत शेवटचं उपोषण चालू राहील। तर मराठा आरक्षणाबाबतची सुनावणी 17 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली। राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरती याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतलेला आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, केंद्राला अधिकार असताना राज्य सरकारने सरसकट आरक्षण दिलेलं आहे। 50% मर्यादा ओलांडल्यामुळे आरक्षण वैध नाही। ज्येष्ठ वकील अनिल अंदुरकर यांनी हा दावा केला। तर गेल्या काही दिवसांपासून बदलत्या वातावरणामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे। हवेची गुणवत्ता खालावल्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याच्या समस्या ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत। मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मनपा प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत। तर कांदिवलीमध्ये भाजपाकडून होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। अमृता फडणवीसांची कार्यक्रमाला उपस्थिती होती। ठिकाणी हे उत्सव झाले, ह्या क्रीडा उत्सव झालेले आहेत आणि आज फायनल्स मध्ये मी टॉप 5 अशा स्त्रियांना अवॉर्ड्स दिले, त्याचा आनंद आहे। आणि सगळ्या स्त्रिया या ज्या त्यांचा घराचा जो विरंगुळा असतो त्यातनं बाहेर पडून इथे आल्या आणि त्यांनी जोमाने खेळ खेळले, याचा आनंद आहे। तर भंडारदरा धरणानं आपल्या स्थापनेपासूनच्या 99 वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करून आता 100व्या वर्षामध्ये म्हणजेच शताब्दी वर्षाकडे यशस्वी पदार्पण केलंय। या ऐतिहासिक क्षणाचा औचित्य साधून पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी धरणाची पूजा करून वाढदिवस देखील साजरा केलेला आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची फोनवरून चर्चा झाली आहे। दोन्ही देश जगभरातील शांतीसाठी आणि स्थिरतेसाठी काम करणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय। अमेरिका आणि भारताच्या संबंधांवर ट्रम्प आणि मोदींमध्ये चर्चा झाली। तर उमर खालिदला दिल्ली कोर्टाकडून अंतरिम जामीन जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। 16 ते 29 डिसेंबर पर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलाय। बहिणीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी अंतरिम जामीन जो आहे तो देण्यात आलेला आहे। दिल्ली दंगल आरोप प्रकरणातील उमर खालिद सध्या जेलमध्ये असल्याची माहिती मिळते। तर रत्नागिरीतील खेड आणि सावर्डे परिसरात ईडीची मोठी कारवाई पाहायला मिळते। सचिन पाकळे यांच्या कंपन्यांवर आणि घरावरती छापे मारण्यात आलेत। अनेक तासांपासून कागदपत्रांची सखोल चौकशी सुरू आहे। सकाळी 6 वाजल्यापासून ईडीकडून कारवाई सुरू असल्याची माहिती मिळते।
तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांमधील बैठक संपलेली आहे। एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाणांमध्ये तब्बल 2 तास ही बैठक चालली आहे। आगामी पालिका निवडणुका आणि महायुती संदर्भात ही बैठक झालेली आहे। येणाऱ्या निवडणुका कशा लढायच्या आणि जागा वाटपासंदर्भात ही बैठक झाल्याची माहिती मिळते आहे। दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची देखील माहिती आहे। दोन्ही पक्षांचे स्थानिक पदाधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली जाणार आहे। रवींद्र चव्हाणांनी अमित शहांची भेट घेतल्यानंतर आज शिंदेंसोबत त्यांची बैठक जी आहे ती पार पडली। तर पालिका निवडणुकांसंदर्भात शिंदे आणि चव्हाणांची 2 तास बैठक पार पडलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची बैठक पार पडली।